सिरियामध्ये बंडखोरांनी 3 शहरांवरती ताबा मिळवला आहे. तसंच हे बंडखोर सिरियातल्या सर्वात मोठ्या होम्स शहराकडे आगेकूच करत आहेत. बंडखोरांनी होम्स शहरावरती ताबा मिळवला तर राजधानी दमस्कसचा अनेक मार्गांशी संपर्क विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे तो प्रदेशही बंडखोरांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. दमस्कसमध्ये रशियाच्या लष्कर आणि नौदलाचीही ठिकाणं आहेत. दरम्यान रशियानं बंडखोरांना रोखण्यासाठी होम्सकडे जाणारा मार्ग बंद केला आहे. तर राष्ट्रपती बशर अल असद यांना संकटात पाहून इराणनं क्षेपणास्त्र, ड्रोन आणि इतर हत्यारांसह सल्लागार आणि अधिकारी सिरियाला पाठवले आहेत. दरम्यान सिरियातल्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतानं नागरिकांना पुढच्या सूचनेपर्यंत सिरियामध्ये प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय नागरिकांना दमस्कस इथं असलेल्या भारतीय दूतावासात संपर्क साधण्याचं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. जे लोक तात्काळ भारतात परतू शकतात त्यांनी परतावं आणि तिथल्या नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. तसंच विनाकारण येणं जाणंही टाळावं अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयानं केल्या आहेत.